सोलापुरातील गजबजलेला हा पूल पुन्हा चर्चेत। सोलापूर शहरात दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे। दरम्यान होटगी रोड आणि विजापूर रोडला जोडणारा महत्त्वाचा असणारा पूल अरुंद असल्या कारणाने वेळोवेळी वर्दळीमुळे ट्रॅफिक जामचा प्रश्न उद्भवत होता। तसेच या पुलावर अपघात होऊन 4 जणांचा बळी सुद्धा गेला होता। जुळे सोलापूर भागात अनेक नवीन नागरी वसाहती व लोकसंख्या कित्येक पटीने वाढल्यामुळे या आसरा पुलाचं रुंदीकरण होणं अत्यंत गरजेचं होतं। तसेच होटगी रोड ते विजापूर रोड हा रस्ता मॉडेल रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे, तरच या भागातील वर्ग व वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे। आसरा पुलाच्या रुंदीकरणासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं वेळोवेळी निवेदन व आंदोलन केलं होतं। केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्नानं 2023 मध्ये आसरा पूल रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून सुमारे 35 कोटींचा निधी प्राप्त झाला होता। महारेलच्या वतीनं जुलै 2023 मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात करण्याचे फलकही लावण्यात आले होते, पण पुलाखालील जलवाहिनी स्थलांतरित केल्याशिवाय पुलाचे काम करता येणार नाही। जलवाहिनी स्थलांतर करण्यास सुमारे 10 ते 12 कोटींची गरज असून महानगरपालिका व महारेल या टोलवाटोलवीमुळे आसरा पूल रुंदीकरणाचं काम गेल्या 2 वर्षापासून रखडलेलं आहे। सोलापुरातील आमदारांच्या दुर्लक्षामुळे आसरा पूल रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून देखील 2 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे। आणखी कुणा नागरिकांच्या बळी गेल्यावर हे काम सुरू होणार का? त्यामुळे प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी संभाजी ब्रिगेड व नागरिकांच्या वतीनं बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे।